या माहितीच्या सखोल विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अन्नाबद्दल. म्हणजे ते कसं बिघडतं, त्याची नासाडी नेमकी कशी होते, त्याला टिकून कसं ठेवायचं. आणि हो, भेसळ ही एक मोठी समस्या आहे. यावर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावर लक्ष देऊया. आपला उद्देश आहे की अन्न सुरक्षा, त्याची गुणवत्ता आणि त्याचा जबाबदार वापर याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरू करू. अन्न खराब होतं म्हणजे नेमकं काय होतं? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही स्पष्ट लक्षणं आहेत, जसं की हो, अन्नाचा रंग बदलतो, हो, वास वेगळा येतो, नकोसा, चव बिघडते, त्याचा स्पर्श किंवा पोत बदलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक घटक कमी होतात. अगदी. आपण घरात बघतोच की फळं जास्त पिकली की एकदम मऊ पडतात, रंग बदलतो. बरोबर. किंवा भाजीला थोडा अंबूस वास यायला लागतो. हे सगळं अन्न बिघडण्याची चिन्हे आहेत. आणि यामागे बरीच कारणं आहेत जी आपण दोन मुख्य गटांमध्ये विभागू शकतो. अच्छा. काही असतात अंतर्गत घटक, म्हणजे अन्नामध्ये नैसर्गिकरित्या असलेले विकर, एन्झाईम्स म्हणतो आपण त्यांना. ओके. हे घटक काय करतात की कालांतराने अन्नात रासायनिक बदल घडवतात, म्हणजे ते बिघडतं. अगदी फळं पिकणं सुद्धा एन्झाईम्समुळेच होतं. एका अर्थाने तोही एक बदलच आहे. आणि दुसरे घटक कोणते? दुसरे आहेत बाह्य घटक, आणि हे खरं तर जास्त परिणामकारक ठरतात. अच्छा. यात येतात सूक्ष्मजीव, म्हणजे बॅक्टेरिया, यीस्ट, बुरशी. हे तर हवेत, पाण्यात, मातीत सगळीकडे असतात. हो, असतातच. अन्नाला पोषक वातावरण मिळालं की ते त्यावर वाढायला लागतात, त्याचं विघटन करतात आणि मग विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे अन्न खाण्यालायक राहत नाही. आणि त्याचबरोबर तापमान, हवा म्हणजे ऑक्सिजन, पाणी किंवा ओलावा आणि प्रकाश, हे पर्यावरणातील घटक सुद्धा मदत करतात, एक तर सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी किंवा मग रासायनिक क्रियांसाठी. म्हणूनच उघड्यावर किंवा उष्ण दमट जागी ठेवलेलं अन्न लवकर खराब होतं. अगदी. आणि गंमत म्हणजे फक्त नैसर्गिक कारणच नाहीत, आपण अन्न कसं हाताळतो यावरही खूप अवलंबून आहे. म्हणजे अयोग्य पद्धतीने साठवणूक केली, वाहतूक करताना नीट काळजी नाही घेतली, किंवा समजा अस्वच्छ हातांनी अन्नाला स्पर्श केला, या सगळ्यामुळे सूक्ष्मजीवांना ऐतं आमंत्रण मिळतं आणि अन्न लवकर बिघडतं. म्हणजे अन्न बिघडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आपण आपल्या चुकांमुळे कळत नकळत तिला वेग देतो. बरोबर. आता याच्याशीच जोडलेला दुसरा एक गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे अन्न नासाडीचा. आपल्याकडे असलेल्या माहितीत याचे दोन प्रकार सांगितले आहेत. पहिला आहे संख्यात्मक नासाडी, क्वांटिटेटिव्ह वेस्ट. हो. नावाप्रमाणेच यात अन्नाचं प्रमाण वाया जातं. हो, म्हणजे अन्न अक्षरशः फेकून दिलं जातं. याची उदाहरणं तर खूप आहेत. शेतीच्या चुकीच्या पद्धतींमुळे होणारं नुकसान, काढणीच्या वेळी होणारं नुकसान, साठवणुकीच्या सोयी नीट नसल्या की धान्य किंवा फळभाज्या खराब होतात. आणि आपल्या घरात बोलायचं झालं तर हॉटेलमध्ये, लग्न समारंभात वगैरे गरजेपेक्षा जास्त ताटात वाढून घेणं आणि मग ते उष्ट टाकणं, हे सगळं म्हणजे संख्यात्मक नासाडीच. आणि दुसरा प्रकार आहे गुणात्मक नासाडी, क्वालिटेटिव्ह वेस्ट. हा थोडा वेगळा आहे, नाही का? हो, हा वेगळा आहे. इथे अन्न प्रत्यक्ष फेकलं जात नाही, पण त्याची गुणवत्ता म्हणजे पौष्टिक मूल्य कमी होतात. उदाहरणार्थ, समजा भाज्या आधी चिरल्या आणि मग धुतल्या, तर त्यातली पाण्यात विरघळणारी जीवनसत्व निघून जातात. अच्छा. किंवा अन्न गरजेपेक्षा जास्त शिजवलं, खूप तळलं, तर उष्णतेमुळे अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. ओके. फळं आकर्षक दिसावीत म्हणून काही वेळा रासायनिक प्रक्रिया करतात, किंवा अन्न जास्त काळ टिकावं म्हणून प्रिझर्वेटिव्हचा वापर करतात. हो. या सगळ्यामुळे काय होतं की अन्नाची गुणवत्ता कमी होते, म्हणजे ते पोट भरेल पण शरीराला मिळणारं पोषण कमी होतं. हे तर जास्त धोकादायक वाटतंय, कारण हे लगेच लक्षात येत नाही आपल्या. तेच ना. संख्यात्मक नासाडी दिसते, पण गुणात्मक नासाडी अदृश्य राहू शकते. बरोबर. आणि ही अन्न नासाडीची समस्या खूप मोठी आहे. आपल्याकडे नेमकी आकडेवारी नसली तरी जागतिक स्तरावर जे अन्न उत्पादित होतं त्याचा मोठा हिस्सा वाया जातो. आणि याकडे जर आपण जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे फक्त अन्न वाया घालवणं नाहीये. म्हणजे काय? विचार करा, 1 किलो धान्य पिकवण्यासाठी किती पाणी लागतं, किती जमीन वापरली जाते, किती ऊर्जा खर्च होते, किती माणसांचे कष्ट लागतात. खरंय. जेव्हा आपण ते अन्न फेकून देतो तेव्हा आपण हे सगळे अमूल्य स्रोत वाया घालवत असतो. बापरे. हे म्हणजे फक्त अन्न नाही, तर पाणी, ऊर्जा, जमीन आणि पर्यावरणावरचा अनावश्यक ताण आहे. खरंय.
पण चांगली गोष्ट ही आहे की ही नासाडी कमी करण्यासाठी आपण नक्कीच काही करू शकतो. काही सोप्या गोष्टी आहेत. हो, नक्कीच. जसं की गरजेपुरतंच अन्न शिजवणं आणि ताटात वाढून घेणं. अगदी मूलभूत. उरलेलं अन्न फेकून न देता ते योग्य प्रकारे साठवून त्याचा कल्पकतेने पुन्हा वापर करणं. हो. खरेदी करताना विचारपूर्वक जेवढं आवश्यक आहे तेवढंच विकत घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न योग्य पद्धतीने साठवणं. म्हणजे भाज्या, फळं फ्रीजमध्ये ठेवणं, धान्य हवाबंद डब्यात ठेवणं, जेणेकरून त्याला हवा, ओलावा लागणार नाही. बरोबर. आणि विकतच्या पदार्थांवरची बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट तपासून घेणं. हो, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार वापर करणं. या छोट्या गोष्टी नक्कीच मोठा फरक घडवू शकतात. अगदी. आणि याच जागतिक समस्येचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचावं, अन्न सुरक्षा आणि नासाडी टाळण्याबद्दल जागरूकता वाढावी म्हणून तर दरवर्षी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. अच्छा. हे आपल्याला आठवण करून देतं की अन्न हा आपला हक्क आहे, पण त्याची नासाडी टाळणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. मग आता पुढचा प्रश्न, अन्न जर नैसर्गिकरित्या आणि आपल्या चुकीच्या हाताळणीमुळे बिघडत असेल तर ते जास्त काळ चांगलं ठेवण्यासाठी काय करता येतं? इथेच अन्न टिकवण्याच्या पद्धती म्हणजे अन्न संरक्षण महत्त्वाचं ठरतं, नाही का? अगदी. फूड प्रिझर्वेशन. आपल्या माहितीमध्ये काही पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींचा उल्लेख आहे. कोणत्या आहेत त्या? अनेक पद्धती आहेत. जसं की वाळवणे, ड्रायिंग. यात काय करतात की अन्नातलं पाणी काढून टाकतात. बहुतेक सूक्ष्म जीवांना वाढायला पाण्याची गरज असते. पाणीच कढलं की त्यांची वाढ थांबते. आपण उन्हात धान्य, कडधान्य, मसाले वाळवतो की नाही? हो हो. ते याचंच उदाहरण आहे. मग आहे थंड करणे, कूलिंग किंवा फ्रीजिंग. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवणं. हो. कमी तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ खूप हळू होते किंवा पूर्णपणे थांबते. म्हणूनच आपण भाज्या, फळं, दूध फ्रीजमध्ये ठेवतो. आणि फ्रीझरमध्ये तर तापमान 0च्या खाली जातं. त्यामुळे अन्न अजून जास्त काळ टिकतं. आणि उकळणे, बॉइलिंग. उकळण्यामध्ये काय होतं की उच्च तापमानामुळे सूक्ष्मजीव मरून जातात. आपण दूध तापून घेतो ते याचसाठी. अच्छा. याशिवाय हवाबंद डब्यात भरणे, कॅनिंग किंवा एअरटाईट पॅकिंग ही पण एक प्रभावी पद्धत आहे. यात अन्न हवाबंद डब्यात भरल्यामुळे त्याचा हवेशी आणि हवेतल्या सूक्ष्मजीवांशी संपर्कच तुटतो. दुधासाठी पाश्चरीकरण ही पद्धत खूप वापरतात असं ऐकलंय. ती नेमकी काय आहे? पाश्चरीकरण ही लुई पाश्चर यांनी शोधलेली पद्धत आहे. ओके. यात दूध किंवा इतर द्रवपदार्थ एका विशिष्ट तापमानापर्यंत, साधारणपणे 60-70 डिग्री सेल्सिअस, काही ठराविक वेळ गरम करतात आणि मग लगेच थंड करतात. अच्छा. या प्रक्रियेमुळे काय होतं की त्यातले हानिकारक जीवाणू मरतात, पण अन्नाची चव आणि पौष्टिकतेवर फारसा परिणाम होत नाही. यामुळे दूध किंवा फळांचे रस जास्त काळ टिकतात. तर मग या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या पद्धतींमागे काहीतरी समान धागा असणार? त्या कशा काम करतात, त्याचं मूळ तत्व काय आहे? बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे. अन्न टिकवण्याच्या जवळजवळ सगळ्या पद्धतींमागचं मूळ तत्व एकच आहे. ते म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ थांबवणे किंवा त्यांना नष्ट करणे. ओके. आणि अन्नात होणारे रासायनिक बदल म्हणजे एन्झाईम्समुळे होणारे बदल ते मंदावणे. अच्छा. वाळवण्याने आपण पाणी काढून सूक्ष्मजीवांना वाढू देत नाही. थंड करण्याने त्यांची वाढ थांबवतो. उकळण्याने किंवा पाश्चरीकरणानं त्यांना मारून टाकतो. हवा बंद केल्याने ऑक्सिजन आणि नवीन सूक्ष्मजीवांना आत येऊ देत नाही. आणि यासाठी फक्त याच पद्धती आहेत की अजून काही वापरतात? नक्कीच आहेत. आपण घरात नेहमी काही नैसर्गिक संरक्षक वापरतोच की, नॅचरल प्रिझर्वेटिव्स. जसं की मीठ, साखर, तेल. लोणच्यामध्ये बघा किती मीठ आणि तेल असतं. हो. मुरांबे किंवा जॅममध्ये साखर जास्त असते. मीठ आणि साखर काय करतात तर अन्नातलं पाणी शोषून घेतात. त्यामुळे सूक्ष्म जीवांना वाढायला पाणीच मिळत नाही. अच्छा. आणि तेल? तेल अन्नावर एक थर तयार करतं. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन आणि सूक्ष्मजीवांचा संपर्क तुटतो. याशिवाय काही रासायनिक संरक्षक पण वापरले जातात, केमिकल प्रिझर्वेटिव्स, विशेषतः व्यावसायिक उत्पादनांमध्ये. अच्छा. जसं की विनेगर म्हणजे ॲसिडिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम मेटाबायसल्फाइट अशी बरीच आहेत. हे रसायनं ठराविक प्रमाणात वापरली की सूक्ष्मजीवांची वाढ थांबवतात आणि अन्न जास्त काळ टिकवतात. पण मग हे सगळं म्हणजे या पद्धती, ही रसायनं, हे सगळं सुरक्षित आहे की नाही हे कसं ठरतं? कोण ठरवतं? बरोबर.
इथेच अन्न सुरक्षेवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांची भूमिका खूप महत्वाची ठरते. आपल्या माहितीनुसार भारतामध्ये FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण ही सर्वोच्च संस्था आहे. FSSAI. हो, ही संस्था अन्न पदार्थांसाठी नियम आणि मानके ठरवते. म्हणजे कोणत्या पदार्थात कोणते घटक किती प्रमाणात वापरता येतील, स्वच्छतेचे नियम काय असावेत, वगैरे वगैरे. ओके. आणि उत्पादक या नियमांचं पालन करत आहेत की नाही यावर देखरेख ठेवण्याचं कामही FSSAI करते. अच्छा. आणि जागतिक स्तरावर बोलायचं झाल्यास अमेरिकेची FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आणि अशाच इतर देशांमधल्या संस्था आंतरराष्ट्रीय मानके ठरवण्यात आणि अन्न सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच आपण जे पॅकेज्ड अन्न खातो ते बऱ्यापैकी सुरक्षित आहे याची आपल्याला खात्री मिळते. पण तरीही एक प्रश्न उरतोच की आपण जे काही खातो ते खरंच पूर्णपणे सुरक्षित आहे का? बरोबर. आणि याच सुरक्षिततेच्या दृष्टीने एक व्यावहारिक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. साधारणपणे 5 डिग्री सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. अच्छा, म्हणजे फ्रीजचं तापमान. हो, म्हणजे फ्रीजचे तापमान याच्या आसपास असेल तर त्यात ठेवलेल्या अन्नात सूक्ष्म जीवांची वाढ खूप मंदावते. सुरक्षितेचा विषय निघाला आहे तर आता एका जास्त गंभीर आणि चिंताजनक विषयाकडे वळूया. तो म्हणजे अन्न भेसळ, फूड अडल्ट्रेशन. आपल्या माहितीनुसार भेसळ म्हणजे नक्की काय? भेसळ म्हणजे जाणीवपूर्वक अन्नपदार्थात एखादा कमी दर्जाचा, स्वस्त, अनावश्यक किंवा काही वेळा आरोग्यासाठी हानिकारक असलेला पदार्थ मिसळणे. बापरे. याचा मुख्य उद्देश असतो पदार्थाचं वजन वाढवणं, आकारमान वाढवणं किंवा तो जास्त आकर्षक दिसावा यासाठी प्रयत्न करणं, जेणेकरून विकणाऱ्याला जास्त नफा मिळेल. म्हणजे ही तर शुद्ध फसवणूक झाली. अगदी, ग्राहकांची शुद्ध फसवणूकही ही. याची काही उदाहरणं आहेत का आपल्या माहितीत, अगदी नेहमी आढळणारी? हो, आहेत. आणि काही उदाहरणं तर खूपच धक्कादायक आहेत. सांगा ना. दुधामध्ये पाणी मिसळणं हे तर अगदी कॉमन आहे. पण काही वेळा स्टार्च, युरिया किंवा डिटर्जंट सुद्धा मिसळलं जातं, दूध घट्ट दिसावं किंवा त्याची फॅटेज जास्त यावी म्हणून. काय सांगताय? हो, काळ्या मिरीमध्ये वजनासाठी पपईचा वाळलेल्या बिया मिसळतात. अच्छा. लाल मिरची पावडरमध्ये रंग आणि वजन वाढवण्यासाठी चक्क विटेची बारीक पूड किंवा लाकडाचा भुसा मिसळतात. अरे देवा. हळद पावडरला गडद पिवळा रंग यावा म्हणून मेटॅनिल येल्लो नावाचं एक स्वस्त पण हानिकारक केमिकल वापरलं जातं. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे केमिकल आहे? हो, हे एक इंडस्ट्रियल डाय आहे. रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी चक्क लोखंडाचा बारीक कीस मिसळल्याची पण उदाहरणं आहेत. लोखंडाचा कीस? हो. विचार करा, आपण काय खातो याची आपल्याला कल्पनाही नसते अनेकदा. हे ऐकूनच खरंच भीती वाटते. या भेसळीचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? परिणाम अर्थातच भेसळीच्या प्रकारावर आणि प्रमाणावर अवलंबून असतात. साधी भेसळ असेल जसं दुधात पाणी तर फक्त पौष्टिक मूल्य कमी होतात, फसवणूक होते. बरोबर. पण जर विट्याची पूड, मेटॅनिल येलो, लोखंडाचा कीस किंवा युरियासारखे पदार्थ पोटात गेले तर तात्काळ पोटाचे विकार, उलट्या, जुलाब असं काहीही होऊ शकतं. आणि जर अशा भेसळयुक्त पदार्थांचं सेवन दीर्घकाळ चालू राहिलं तर यकृत, मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ॲलर्जी होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये तर कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोकाही असतो. म्हणजे हे खूपच गंभीर आहे. अगदी. म्हणजे भेसळ फक्त फसवणूक नाही तर ती आपल्या जीवावरही बेतू शकते. आणि गंमत म्हणजे भेसळीमुळे अन्नाची मूळ पोषण क्षमता कमी होते, त्यामुळे नकळतपणे आपण कुपोषणालाही बळी पडू शकतो. मग या अदृश्य शत्रूला ओळखायचं कसं? सामान्य माणूस काय करू शकतो? काही सोपे उपाय आहेत? विशेष म्हणजे आपल्या हाती असलेल्या माहितीत काही अगदी सोप्या चाचण्या सांगितल्या आहेत ज्या घरी सुद्धा करता येतात. खरं? हो, या 100% खात्रीशीर नसतीलही कदाचित, पण संशय आल्यास पडताळणीसाठी नक्कीच उपयोगी पडू शकतात. सांगा ना काही उदाहरणं. उदाहरणार्थ, दुधात पाण्याची भेसळ आहे का हे ओळखायला एका गुळगुळीत थोडा तिरक्या पृष्ठभागावर, समजा काच किंवा स्टीलची प्लेट, दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दूध असेल तर तो थेंब हळूहळू खाली ओघळेल आणि मागे एक पांढरा पट्टा सोडेल. अच्छा. पण जर पाणी मिसळलेलं असेल तर तो थेंब कोणताही पट्टा न सोडता पटकन खाली येईल. अरे वा, हे तर खरंच सोपं आहे. अजून काही? हो, जसं लाल मिरची पावडरमध्ये विटेची भुकटी आहे की नाही हे बघायचं असेल तर 1 चमचा पावडर एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात टाका. ढवळू नका, थोडा वेळ थांबा.
ओके. जर खाली तळाशी लाल रंगाचा गाळ साचला तर त्यात विटेची भुकटी असण्याची शक्यता आहे. शुद्ध मिरची पावडर पाण्यात हळूहळू रंग सोडेल. ठीक आहे. हळदीमध्ये मेटॅनल येल्लोची भेसळ ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा लहान काचेच्या वाटीत चिमूटभर हळद घ्या आणि त्यात काही थेंब तीव्र हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. अर्थात हे करताना काळजी घ्यावी लागते. हो, ॲसिड आहे. जर लगेच गुलाबी किंवा लालसर रंग आला तर मेटॅनल येल्लोची भेसळ असू शकते. शुद्ध हळद पिवळीच राहील. अच्छा. आणि रव्यात लोखंडाचा कीस, त्यासाठी तर अजून सोपं. फक्त एक छोटं चुंबक घ्या आणि तो रव्यातून फिरवा. चुंबकाला चिकटेल. ग्रेट. या खरंच खूप सोप्या गोष्टी आहेत. ग्राहक म्हणून थोडं जागरूक राहिलं तर आपण निदान काही प्रमाणात तरी फसवणूक टाळू शकतो. नक्कीच. या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारची भेसळ आढळते? काही वेगळे प्रकार? हो, म्हणजे फळं आणि भाज्या लवकर पिकाव्यात किंवा आकर्षक दिसाव्यात म्हणून त्यांना रासायनिक इंजेक्शन्स दिली जातात, ऑक्सिटोसिन वगैरे. काही वेळा सफरचंदांवर मेणाचा थर लावतात जेणेकरून ती चमकदार दिसावी. अच्छा. दुधाला पांढरा रंग यावा किंवा ते घट्ट वाटावं म्हणून युरिया किंवा अगदी साबणाची पावडर मिसळली जाते. अरे बापरे. इतकंच नाही, आपण जी शीतपेय पितो, कोल्ड ड्रिंक्स, हो, त्यात कार्बन डायऑक्साईड वायू असतो ज्यामुळे ते बुडबुडे येतात. फॉस्फरिक ॲसिड असतं जे दातांसाठी हानिकारक असू शकतं. आणि साखर तर प्रचंड असते किंवा कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ वापरलेले असतात. यांचा अतिरेक निश्चितच आरोग्यासाठी चांगला नाही. या सगळ्यावर काही कायदेशीर नियंत्रण आहे की नाही? काही कायदा वगैरे? नक्कीच आहे. माहितीनुसार भारतामध्ये 1954 साली अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला होता. प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट. 1954. जुना आहे म्हणजे? हो. आणि त्यात 1976 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करून तो अधिक कडक करण्यात आला. अच्छा. या कायद्यानुसार अन्नपदार्थात भेसळ करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. आणि जर हे सिद्ध झालं की भेसळीमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे किंवा त्याचा मृत्यू झाला आहे तर भेसळ करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. इतकी कडक शिक्षा? हो. हा कायदा भेसळखोरीला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचं शस्त्र आहे. कायद्याने अजून काही बंधनकारक केलं आहे का उत्पादकांवर? म्हणजे आपल्याला कसं कळणार? हो. कायद्यानुसार विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पॅकेज्ड अन्नपदार्थावर काही माहिती स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक आहे. कोणती माहिती? यात उत्पादकाचं नाव आणि पत्ता, पदार्थाचं वजन किंवा आकारमान, तो कधी तयार केला गेला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट, MFG डेट, तो कधीपर्यंत वापरण्यास योग्य आहे म्हणजे एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर डेट, हो, तो कसा साठवायचा याबद्दलच्या सूचना, स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स, राईट, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात कोणकोणते घटक वापरले आहेत त्यांची यादी, लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट्स. ओके. ही सगळी माहिती असणं कायद्याने आवश्यक आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? काय? अर्थ हाच की कायद्याने आपल्याला माहिती मिळवण्याचा अधिकार दिला आहे ज्यामुळे आपण योग्य निवड करू शकतो. पण त्यासाठी आपण स्वतः जागरूक राहून ही माहिती वाचली पाहिजे आणि तिचा वापर केला पाहिजे. अगदी बरोबर. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण अन्नाबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. आपण पाहिलं की अन्न कसं आणि का बिघडतं, नैसर्गिक कारणं आणि आपल्या मानवी चुकांमुळे. अन्न नासाडीचे 2 प्रकार, संख्यात्मक आणि गुणात्मक, ते समजून घेतले आणि ती टाळणं का गरजेचं आहे हे पण पाहिलं. बरोबर. अन्न जास्त काळ टिकवण्यासाठीच्या विविध पद्धती आणि त्यामागचं वैज्ञानिक तत्त्व आपण जाणून घेतलं. आणि शेवटी अन्न भेसळीसारख्या गंभीर समस्येबद्दल, त्याची आरोग्यावरचे धोके आणि भेसळ ओळखण्याच्या काही सोप्या उपायांबद्दलही चर्चा केली. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा तर आपण जे अन्न खातो त्याबद्दल जागरूक आणि जबाबदार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. अन्न विकत घेताना, ते साठवताना, शिजवताना आणि खाताना थोडी काळजी घेतली तर आपण आपलं आरोग्य तर चांगलं ठेवूच शकतो, पण त्याचबरोबर अन्न नासाडी कमी करून पर्यावरणावरचा भारही हलका करू शकतो. विशेषतः पॅकेज फूड घेताना लेबल वाचण्याची सवय लावून घेणं, म्हणजे उत्पादनाची तारीख, अंतिम मुदत, त्यात वापरलेले घटक तपासणं ही आजच्या काळात अत्यावश्यक गोष्ट आहे. खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, अन्न हे केवळ आपल्या शरीराचं पोषण करत नाही, ते आपल्या संस्कृतीचा, पर्यावरणाचा आणि अर्थव्यवस्थेचाही अविभाज्य भाग आहे. अगदी.
हे सगळं लक्षात घेता आज आपण जी चर्चा केली त्यावर आधारित आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असा कोणता एक छोटा, अगदी सहज करता येण्यासारखा बदल असू शकेल जो आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर सर्वात मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचा विचार नक्की करायला हवा.